मंडळी, मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लाडकी लेक स्वानंदी बेर्डे हिने आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अखेर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच स्वानंदी एका सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अगोदर स्वानंदीचा भाऊ अभिनय बेर्डे याने सुद्धा त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि त्यांनीही बऱ्याचशा मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती. आता स्वानंदी सुद्धा लवकरच एका नव्या कोऱ्या चित्रपटात झळकणार आहे. तर या सिनेमाचं नाव आहे मन येड्यागत झालं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यांच्या चित्रपटाचं टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेमाची नवी परिभाषा शिकवणारा हा चित्रपट येत्या 1 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. स्वानंदीने या अगोदर नाटक एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर स्वानंदीच्या जोडीला आता या चित्रपटात संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्ण यांचे रूप साकारत दर्शन देणारा अभिनेता सुमेध मुदगलकर हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर सुमेध मुदगलकर यांनी याआधी बऱ्याच चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तर स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीसह या चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडचे, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकारसुद्धा पाहायला मिळणार आहेत. तर स्वानंदी व सुमेध यांची ही फ्रेश जोडी मन येड्यागत झाले या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाले आहे. तर स्वानंदी बेर्डे हिला आपल्या चॅनलकडून सुद्धा या नवीन चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.